गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र माझ्या मित्रांनो. तर आज आम्ही निघतोय दिव्यागार बीचला. सकाळी सर्वांची तयारी झाली आहे. आता गाडीमध्ये बसतोय. तर दाखवतोय सॅमची आई आणि अन्वित ताई आणि तिकडे गेला आहे अनमोल, काहीतरी डिस्कस करतोय शशांकसोबत. तर पुन्हा चला आता भेटू, आपण जाऊ आपल्या दिव्यागार बीचला. छान असं वातावरण आहे. सकाळी निघण्याचं कारण याचं म्हणजे की ट्रॅफिक कमी असतं आणि निवांत जाणं होतं. तर आता आम्ही अशी निघालो आहे. शशांक ड्राईव्ह करतायत आणि आम्ही मागे बसलो आहेत. आणि सकाळचं मस्त आमचं गाणं लागलेलं आहे, ऐका. गाडी बसून जातोय. छान असं पहाडाच्या मधामध्ये आपण लहानपणी जसं चित्र काढायचो ना का, पहाडाच्या मधामध्ये सूर्य, तसा सूर्य छान निघालेला आहे. सिपाही हूँ बोलो मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. आता आम्ही घाटातून जातोय. तसं छान असं लेक आहे आजूबाजूला, इकडे पहाड आहेत आणि शशांक मस्त सेफ ड्राईव्ह, स्मूथ ड्राईव्ह करत घेऊन चाललंय आम्हाला. आणि तुम्हाला काही लोक दाखवते त्यांना आता सकाळी उठल्यानंतर झोप येत आहे. कोण असेल तुम्ही सांगू शकता. आई इकडे झोपली, इकडे संबुद्ध, मस्त, विषयच नाही. श्वेता बघा झोपून गेली. नाही आहे, जागी आहे. तामिंडी घाटातून जातोय आणि पुढचा व्ह्यू एकदम पाहण्यालायक आहे. तुम्हाला दिसतोय बघा, छान भारी. आम्ही तर पाहतोय, तुम्ही पण पहा आणि नक्की या तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत आणि लाईफ पार्टनरसोबत. छान मस्त असं पहाड सुंदर दिसतंय आणि गाडी स्मूथ चालली. हेच आपल्या महाराष्ट्राचं सौंदर्य आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वत. हा घाटातला व्ह्यू आहे मित्रांनो. बघा मस्त दोन्ही बाजूने झाडं आणि एका मागोमाग एक गाडी चालली. चालेल, बेटर. बघू शकता हा रस्ता भारी आहे. दोन्ही बाजूनी छान वेढलेले झाडे आहेत आणि सुंदर असा रस्ता आहे. प्लेन आणि गाड्या चाललेल्या आहेत. ही फील फक्त आपल्या महाराष्ट्रात येऊ शकते, आपल्या कोकणमध्ये, आपल्या घाटामध्ये. मित्रांनो, या घाटात गाडी चालवायची असेल तर खरंच एक्सपर्टच माणूस लागतो. नाहीतर तुमचा पॅन वाजला समजायचा. अरे वा, तिथे तुम्ही बघू शकता, हे असं सुंदर डोंगर दिसतोय. फार मस्त व्ह्यू. आणि या तामिनी घाटामध्ये पावसाळ्यात फार गर्दी असते, कारण पाणी पडत असतं. फार धुकं असतात, रस्ता दिसत नाही. मित्रांनो, आता आम्ही 100 किलोमीटर पुढे आलेलो आहेत. तर थोडासा नाश्ता करायला थांबलो आहेत. तर या नाश्त्याचं हे सेंटर दिसतं तुम्हाला मागे, ते थांबलो आम्ही. छान गरम गरम नाश्ता बनवून ते देतात. आणि या नाश्त्याच्या बाजूला जे चौफेर सुंदर दृश्य आहे ते मी तुम्हाला दाखवतो. बघा, बघू शकता मित्र, या नाश्ता सेंटरच्या पुढे असं छान दृश्य आहे. पुढून रस्ता आहे, छान गाड्या येत आहेत आणि हे डोंगर सपाटी, छान असं सुंदर दृश्य दिसतं. आणि ही आमची गाडी, याच गाडीने आम्ही येतोय. हे सुंदर तुम्ही बघू शकता. इथे किती छान असं टॉप रूप आहे. त्याच्या मागे आपला सूर्य आहे आणि ते छान निसर्गाच्या सानिध्यात असं एक हॉटेल आहे. छान गारगार वारा येतोय. तर मी तुम्हाला दाखवतात. आम्ही मित्र सर्व बसलेलो आहेत. समुद्राचे मामा म्हणजे अनमोल आहे, शशांक आहे, ताई आहे असं. आणि ते छान ठेवलं की पिठलं भाकरी पण मिळेल तुम्हाला, वडापाव छान गरम गरम बनवून ते देतात. आणि छान इथं लाईटिंग पण आहे. तर बघू शकतो आपण इथे छान. आता आमचं ऑर्डर तिकडे बनत आहे. तर नाम नाम नाम. ओके, हाय करा. हाय. हा, हे आमचा अन्वित. थोडीशी तब्येत बरी नाही आहे पण तो रेडी आहे. आला. हाय करा अन्वित.
ओके हां मित्रांनो, सध्या आम्ही दरवेळेस जोडी नसतो, पण आता आमचा अनमोल मित्र सध्या आता एकटा आहे. मित्रांनो, आता तुम्हाला समुद्र गाईड करतोय या चॅनलमध्ये. समुद्र सांगतोय काय, बोला बरं समुद्र. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा घाट आता आम्ही तुम्हाला दाखवतोय, मस्त आहे. हां, याची भाषा जर तुम्हाला समजली तर तुम्ही खूप लकी माणसं. आणि तुम्ही याचे पण आपले व्हिडिओ बघत असाल, खूप छान. दादा म्हणायचं. हा स्माईल लपतोय छान. आणि आता अनमोलच्या मनात काय सुरू आहे काय माहित नाही. छान स्माइली. अरे वा, एकदम पहाडातून उरलेला घाट आहे. टाटाचे जितके पण गाड्या आहेत ना त्यांचे. तर बघा हा एक ट्रक पडलेला इथे कॉर्नरवरच. खूप असा तीव्र हा वळण आहे. बहुतेक तो तोल गेला आणि एका साईडलाच तो पडून गेला. चक्के बघा दिसत असेल तुम्हाला, इथून पूर्ण आडवा झालेला आहे. म्हणून घाटावर अशा जड वाहनांसाठी इकडे तुम्हाला दाखवतो, क्रेननी 2 क्रेन लावून ती उचलत आहेत. तर आलो आहे आपण कोकणामध्ये. हे त्याचा एंट्री पॉईंट आहे. छान असे नारळाचे झाडं आले म्हणजे आपलं कोकण सुरू. तर इथे तिकीट आहे, तिकीट दर. चला आता आपण ते तिकीट दर देऊ यांना. हे छान असा व्ह्यू आपल्या कोकणाचा. इकडे गाड्या थांबलेल्या आहेत, एकी वाहतूक असल्यामुळे, एकी रस्ता असल्यामुळे. आणि हे नारळाचे झाड. आणि याच्याच बाजूला इथे राहणाऱ्या लोकांनी रिसॉर्ट्स बनवले आहेत, जे घरगुती जेवण देतात, नाश्ता देतात, व्हेज नॉन व्हेज. आणि समुद्र म्हटलं की मासोळीचं असलंच पाहिजे नॉनव्हेजमध्ये. तर कोणाला काय आवडतं, कोणती मासोळी आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाला पॉपलेट आवडतं, सुरमई आवडतं. आपण कसं फार शहरामध्ये राहतो, तर आपल्यासाठी हे बीच, समुद्र किनारा खूप वेगळी कुतूहलाची गोष्ट असते आणि आनंदाची असते. म्हणून नक्की व्हिजिट करायचं आपण लाईफमध्ये. आपल्या महाराष्ट्रात आपण नाही फिरणार तर बाहेर जाऊन काय पाहणार. पहिलं महाराष्ट्र फिरायचं. मित्रांनो आता मी पोचलो आहे बीचला. हा या बीचला आता दाखवतो बीचचा व्ह्यू. आणि पॅराग्लायडिंग पण आहे, तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो. श्वेता आणि हे आमचे मित्र रेडी. तुम्हाला मी बीचचा व्ह्यू दाखवतो. हे बीचचा व्ह्यू छान. समुद्र आपला अरबी समुद्र छान असा. इकडे पॅराग्लायडिंग पण आहे, खूप गर्दी आहे त्या बाजूला. म्हणून आम्ही इकडे थोडा शांत व्ह्यूमध्ये आलो आहे, पण तिकडे पण जाऊ. तर असं आम्ही छत्री घेऊन आलो आहे छान. हाय करा अन्वित. हाय. सिमेंट ट्रक दाखवा. सिमेंट ट्रक. हा छान मस्त छान गार वारा सुरू आहे. आणि आता अनमोलनी एक सिमेंट ट्रक घेऊन आलेला आहे. श्वेता उभी आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, छान असं सुंदर आपला समुद्र किनारा दिसतोय. आणि या बाजूला छान असे झाडं, पिक्चरमध्ये आल्यासारखं वाटतं. आणि आम्ही तिकडे ती गाडी लावलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आज रविवार असल्यामुळे त्या बाजूला जे मेन पॉईंट आहे तिथे फार गर्दी आहे. आणि अशा हा समुद्र लाटा, काही असे आपले जोडी छान बसून निवांत विचार करतायत आणि इथे राईड करतात काही. संबुद्ध, अरे वा डान्स. संबुद्ध तर फार हॅपी झाला. तर आता इथे बसलेले आहेत मित्र अन्वित, शशांक, ताई, अनमोल आणि संबुद्ध. आता त्यांनी ट्रकमध्ये रेती भरतायत, पण आपल्या अन्वितनी ती पूर्ण रेती खाली पाडली, कारण त्यांना स्वतः फील करायची आहे. आणि संबुद्ध काहीतरी सांगतोय की असं भरायचं तसं भरायचं.
छान. तर मित्रांनो बीचला आल्यानंतर मुलींचे कसे फोटोशूट सेल्फी सुरू होतात. तर श्वेता पण अरे वा क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. विथ फॅमिली खूप मजा येते यार मित्रांनो. पाण्यात बुडायला उभा व्हायला आणि हे समुद्र लाटा खूप वेगळी मजा असते. सॅमची आई मी खूप मजा करतोय. हे डन 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 डन. सॅम सॅम हो सॅम सॅम. हा असा खूप मस्त बीच आहे शांत. आणि आम्ही जास्त गर्दीच्या भागात गेलो नाही कारण आम्हाला थोडंसं मोकळे पाहिजे होतं गर्दीमध्ये नाही. तर हा असं छान पहिला स्टॉप आहे हा दिव्यागारमधला बीचचा. आणि जर मागे पाहिलं तर मागे मेन तिसरा पॉईंट आहे जिथे फार गर्दी असते. मल्टिपल राईड्स आहेत. हे हो खूप मस्त. आता सॅमला ती आवडली हे बीचवर खेळायला. तो पाण्यातच जातो म्हणतोय. त्याला पाण्याच्या बाहेर जायचंच नाही आहे. कसं वाटतंय सॅम तुला? हो छान वाटतंय. हा डान्स कर. ओके फार मस्त. पुन्हा एकदा मस्त भारी भारी वाटतंय. सॅम आई माय लाईफ पार्टनर अँड डबल लाईफ पार्टनर फॅमिली पार्टनर सॅम बुद्धा माय फॅमिली. अजून मोठी फॅमिली आहे मला. आई वडील दादा वहिनी खूप सारे छोटे छोटे ही छोटी फॅमिली. बीचवरचं एन्जॉयमेंट झालं आहे. आंघोळी झाल्या छान फ्रेश झाला. तर भूक जोराची लागलेली आहे. आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. तर इथे स्पेशली काय असतं तर फिश थाळी. तर सुरमई पॉपलेट काही जणांनी ऑर्डर केली आहे. काही जणांनी व्हेज खाणार आहेत माझ्यासारखे. तर आम्ही व्हेज थाळी ऑर्डर केलेली आहे. आणि सॅम झोपला आहे. समुद्राच्या पाण्यात खेळल्यानं मित्रांनो काय झालं की ते खारं पाणी डोळ्यात जाते. डोळे लाल लाल झाले आहेत. आणि थोडंसं आपल्याकडच्या वातावरणापेक्षा हे वातावरण थोडंसं दमट थोडं चिडचिड असतात ऊन झाले. आणि भूका जोराची लागलेली आहेत. भूक आता जोरात करतो आम्ही जेवण. बाकीचे मंडळी पण बघू शकता. हॉटेल थोडं फेमस असल्यामुळे इथे आहेत मंडळी बसलेली. तर या हॉटेलमध्ये मस्त अशा आहेत व्हेज थाळी, चिकन थाळी, पॉपलेट थाळी, सुरमई थाळी, अंडा थाळी, कोलंबी थाळी. आणि त्याचबरोबर आपल्या चॉईसचं तुम्हाला जर काही वेगळं करायचं असेल तसं पण आहे. पण जर कोकणात आलो आणि मासोळी मच्छी नाही खाल्ली तर ती थोडंसं वेगळंच ना. स्पेशालिटी असलं पाहिजे. चहासाठी थांबलो होतो. चहा घेतला. आता परतीच्या वाटेकडे निघतोय. आमच्या मागे मस्त तुम्ही बघू शकता छान पहाड आहेत, नजारा आहेत. श्वेता, शशांक, आई आणि अनमोल आता गाडीत बसला आहे. ॲक्च्युली मी 2दा झालं ते रेकॉर्डिंगचं बटन प्रेस करायचं विसरून गेलो होतो. तर तोपर्यंत अनमोल बसला आहे. चला हां स्विच ऑफ छान आहे. स्विच ऑफ. हां चला बसू आता. उशीर होतोय. चला मग. तर असा हा सनसेट. आम्ही जातोय घराकडे. आणि हा आहे घाट. हा बघू शकता. हा घाट असा आहे पूर्ण तामिनी घाट आहे. पहाडाला कोरलेला एंट्री गेट. याच पावसाळ्यात फार असं विहंग सुंदर दृश्य असतं. विहंग असतं या घाटामध्ये. पाऊस पडत असतो.